नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. सर्वांना जय भीम. नमो बुद्धाय. आज रविवार दिनांक 22 जून 2025 भदंत डॉक्टर आनंद कौशल्यान यांचा स्मृतिदिन. आज डॉक्टर आनंद कौशल्यान यांच्या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत. डॉक्टर आनंद कौशल्यान यांचा जन्म 5 जानेवारी 1905 मध्ये पंजाब राज्यातील सुहाना अंबाला या ठिकाणी झाला. आज त्यांचा स्मृतिदिन आहे. 22 जून 1988 रोजी नागपूर या ठिकाणी त्यांचे निर्वाण झाले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धम्मचक्र अनुप्रवर्तन करून भारतातील लाखो लोकांना धम्मदीक्षा 14 ऑक्टोबर 1956 रोजी दिली आणि त्यानंतर 50 दिवसातच त्यांचे महापरिनिर्वाण झाले. नवदीक्षित बौद्ध समाज पोरका झाला. बाबासाहेबांच्या नंतर धम्मचक्राची गती थांबते की काय अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली. अशावेळी चैत्यभूमीवर बाबासाहेबांच्या चित्तेला साक्षी ठेवून भदंत आनंद कौशल्यान यांनी तेथे जमलेल्या बाबांच्या शोकाकुल अनुयायांना दीक्षा दिली आणि त्यानंतर अनेक ठिकाणी मोठी शहरे, लहान गावे, सर्व भाषिक प्रदेशामध्ये धम्मस्वीकाराची एक लोकलहर निर्माण झाली. आज भारतामध्ये जवळपास 2 कोटी म्हणजे जवळजवळ 40 लाख कुटुंबे बौद्ध झाली आहेत. सामान्य जन धम्मदीक्षा घेत होते. धम्मदीक्षेनंतर धम्माच्या अनुयायांना धम्मपालन कसे करावे, धम्माची तत्वे काय आहेत ही सांगणारी काही व्यवस्था त्यावेळी उपलब्ध नव्हती. बौद्ध महासभा आणि गावोगावचे जे काही सुशिक्षित बौद्ध जण आहेत या लोकांनी आपल्या परीनं आपल्या पद्धतीनं कार्यवहन करीत असले तरी ज्ञानसंपन्न प्रशिक्षित सर्वसंग परित्याग केलेल्या भिक्खूंचा त्यावेळी अभाव होता. अशावेळी या बौद्धांना धम्मज्ञान देण्याचं आव्हान पेललं ते डॉक्टर भदंत आनंद कौशल्यान या प्रज्ञावंत स्त्रीवराने. या भदंत आनंद कौशल्यान याने बौद्ध धम्म श्रीलंकेमध्ये भिक्खूचे प्रशिक्षण घेतले आणि बौद्ध धम्म स्वीकारून त्याने त्या ठिकाणी आपलं प्रशिक्षण त्याने पूर्ण केलं. याच काळामध्ये त्यांची भेट आर्य समाजाचे एका व्याख्यानासाठी आलेले रामोदरदास बंधू किंवा रामदारदास साधू अर्थात राहुल संस्कृतायन यांच्याशी झाली आणि हरिनामदास म्हणजेच भदंत आनंद कौशल्यान हे त्यांचं पूर्वीचं नाव हरिनामदास असं होतं. या दोघांची भेट झाली. घरदार सोडलेल्या हरिनामदास यांना पुढे या रामोदरदास साधूंनी भगवी कपडे परिधान करायला लावली आणि या हरिनामदास यांचं नाव विश्वनाथ परिव्राजक असं ठेवण्यात आलं. शेवटी राहुल संस्कृतायन यांनी बौद्ध भिक्खूची ज्यावेळी दीक्षा घेतली त्यानंतर विश्वनाथ परिव्राजकासुद्धा 5 जानेवारी 1928 रोजी श्रीलंकेतील बुद्ध विहारात बौद्ध भिक्खूची दीक्षा देऊन त्यांचे नामकरण भदंत आनंद कौशल्यान अशा प्रकारे ठेवण्यात आलं. आणि हे जे काही 2 मित्र आहेत राहुल संस्कृतायन आणि भदंत आनंद कौशल्यान यांनी
या दोन मित्राने या धम्माची वैश्विक व्याप्ती अमर झाली आहे आपल्या सर्वांना ज्ञातच आहे. तर आज या भदंत डॉक्टर आनंद कौशलयान यांचा स्मृतिदिन आहे. त्यांची आठवण आज भारतीय बौद्ध जनांना होत आहे आणि त्यांच्या आठवणीप्रित्यर्थ त्यांची थोडीशी कार्याची ओळख आपल्यापर्यंत व्हावी यासाठी हा सगळा शब्दप्रपंच. सर्वांना जय भीम, नमो बुद्धाय.